कसे हा सर्वजण मजेतच असतात. 2-3 दिवसापूर्वी आहे ना, मी काल बसमध्ये ऐकलं मुलींचं, पण ते झालेलं होतं. मला ते काय मी एवढी बातमी बघितली नाही. परंतु काल 2 कॉलेजच्या मुली माझ्या बसमध्ये होत्या. त्या बोलत होत्या. ते 2 मुली होत्या, इंजिनियर होणार होत्या, म्हणजे इंजिनियरच्या शेवटच्या वर्षाला होत्या आणि त्या हिंजवडीवरून अशा येत होत्या पुण्याला. पुण्याला येत असताना हिंजवडीच्या तिथे कुठेतरी सिमेंटचा मिक्सर असतो ना, वाळू सिमेंट मिक्स करतात तो मिक्सर, त्याने त्या दोन्ही मुलींना उडवलं. त्यांच्याकडे गाडी होती, गाडीवर त्या चालल्या होत्या, कुठे येत होत्या का चालल्या होत्या काय माहिती, परंतु त्यांना जोरदार धडक बसली आणि त्या मिक्सरच्या खाली आल्या आणि चिरडून ठार झाल्या. त्या मुली सांगत होत्या, म्हणजे त्या मुलींचे कोण होते काय माहिती, त्या बोलत होत्या एकमेकीला की फार भयंकर असा ॲक्सिडेंट झाला होता. म्हणजे काही म्हणजे त्यांचं फार हे झालं होतं, म्हणजे आता बोलायला पण मला शब्द म्हणजे सापडत नाहीत. आणि मग ती बातमी आत्ता मी थोड्या वेळापूर्वी TV9ला पाहिली. म्हणजे ती 2-3 दिवसाची बातमी होती, पण ती आता मला दिसली. सोलापूरवरून आल्या होत्या त्या आणि खूप मोठी स्वप्न होती. मुलगी खूप हुशार होती, मुली खूप हुशार होत्या त्या दोघी पण. आणि इंजिनियरचं त्यांचं आता संपणार होतं आणि त्यांना कुठेतरी छान मोठ्या पॅकेजची नोकरी मिळणार होती. तर मला सर्व मुलींना एकच सांगणं आहे की गाडी व्यवस्थित चालवा. तुम्ही तर चालवताच व्यवस्थित, परंतु काय असतं, तो ड्रायव्हर होता ना, तो दारू पिलेला होता, मिक्सर्सवाला, म्हणजे तो काय म्हणतात त्याला, टिप्परचा ड्रायव्हर. तर तो भरपूर दारू पिलेला होता आणि दारू पिऊन तो गाडी चालवत होता. आणि पितात ड्रायव्हर लोक गाड्या, दारू पितात, एवढं मात्र खरी. कारण का चूक तर तुमची नाही, परंतु त्या ड्रायव्हरची चूक आहे. आणि त्याने त्या मुलींना जोरदार धडक दिली. काय करणार ना, म्हणजे मला पण ती बातमी वाचून बघून आहे ना, अक्षरशः मन हेलावून गेलं. आई वडील, त्यांचा भाऊ आणि त्याचा भाऊ पण पुण्यात होता आणि तो कॉलेजमध्ये होता. तो सांगतोय की मला 2-3 वेळेस पोलिसांचे फोन आले, वडिलांचे फोन आले, मामाचे फोन आले, पण मी काही घेतले नाही. काय असेल, माझं कॉलेज चालू होतं, असं तसं बरंच सांगतात हे ते. तर करती मुलगी आता हाताखाली येणार होती आणि तिच्यावर त्यांचे खूप मोठं हे होतं, म्हणजे लाईफमध्ये नाही का म्हणतात ना, मुलं शिकली सवरली तर आईवडिलांना खूप मोठी मदत होती नाही का, आणि त्यांचं करिअर बनतं. पण बघा, 1 सेकंड पण नाही लागला, त्यांचं हे आयुष्य संपलं आणि सर्व घरदार उद्ध्वस्त झालं. तर असं आहे बघा, दारू पिणाऱ्या चालवणाऱ्यांचं प्रमाण भरपूर आहे आणि त्यामुळे जास्त ॲक्सिडेंट होतात माहिती का. तर आता काय करावं, ह्याच्यावर काय इलाज आहे का? काहीच नाही. घरातून तर बाहेर निघावंच लागतं. परंतु बघा, शक्यतो करून इकडे तिकडे बघून व्यवस्थित गाडी चालवा. जर हे टिप्पर, डंपर काय काय आहेत ना, मिक्सर, हे फार जोरात गाडी चालवणारे असतात आणि ते काही बघत नाहीत मागे पुढे. तर आपणच बघून चालायला पाहिजे. जर टिप्पर, डंपर पुढे जात असेल तर आपण त्यांना जाऊ द्यायचं, थोडा वेळ थांबायचं साईडला आणि मग आपण त्यांच्या नंतर निघायचं आणि त्यांना चांगलं लांब जाऊ द्यायचं माहिती का. असं बघा, काय करावं बाई, मला तर आश्चर्य वाटतं या लोकांचं. इतक्या लहान मुली होत्या, म्हणजे कॉलेजला जाणाऱ्या मुली होत्या आणि त्यांचा असा दुर्दैवी मृत्यू झाला बघा.